विविध भारती पुणे. ठळक बातम्या. कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये आतापर्यंत कोणताही मोठा बदल झालेला नाही आणि यामुळे सध्या चाचणी सुरू असलेल्या लसींवर कोणताही परिणाम होणार नाही असं भारतीय वैद्यकीय संशोधन आणि विकास संस्थेच्या जैवतंत्रज्ञान विभागानं पॅन इंडियानं केलेल्या अभ्यासात दिसून आलं आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं काल जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. कोविड-19 निदानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या आता 9,32,00,000 एवढी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी ट्विट संदेशात दिली आहे. चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मदत झाली असून रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर 8% खाली आला आहे. बाधित रुग्णांचा प्राथमिक स्तरावर शोध, विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरातही घट झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हवा प्रदूषण याविषयी जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती देणार आहेत. नागरिकही कार्यक्रमाआधी याविषयीचे प्रश्न आणि सूचना सादर करू शकतात, असं जावडेकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं आहे. पुणे शहर आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं कमी होत चालला असून अनेक खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या देखील घटत चालली आहे. तरीही या रुग्णालयातील 80% खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्यानं अन्य रुग्णांसाठी वाढीव खाटा देण्याची मागणी काही रुग्णालय चालकांकडून केली जात आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.